नमस्कार सर्वांना, लोकराज्य अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आज नुकतीच फॉर्म भरण्यासाठी 15 दिवसाची मुदत ही वाढवण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे फॉर्म नेमका भरावा कुठं, आणि याच अनुषंगाने आपण अकॅडमीच्या माध्यमातून या ठिकाणी सांगणार आहोत की नेमकी फॉर्म हा कुठे भरावा। ठीक आहे, तर पहा या ठिकाणी जसं की आपण पाहतोय की पोलीस रिक्रुटमेंट 2024 फॉर्म कुठे भरावा, आणि इथं जर आपण पाहिलं थंबनेल मध्ये पुणे मुंबई, अरे बापरे, नक्कीच असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही, कारण पुणे मुंबईला जर आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात फॉर्म आलेले आहेत। आता पुणे म्हणजे या ठिकाणी पुणे ग्रामीण असं म्हणायचा उद्देश आहे। त्याचबरोबर आधी कुठं किती फॉर्म आलेत हे पाहणं खूप गरजेचं आहे, त्यानंतरूनच आपण फॉर्म कुठं भरावा यासाठी मार्गदर्शन करणार आहोत। ठीक आहे, चला तर मग पाहूया कालच्या पूर्वसंध्येला किती फॉर्म हे आजपर्यंत आलेले आहेत। जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये फक्त मेन जिल्ह्यांचं आपण विश्लेषण पाहणार आहे। याच्यामध्ये जर पाहिलं तर मुंबई शहर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जवळजवळ 1 लाखाचा टप्पा या ठिकाणी पार केलेला आहे आणि 1,11,000 पेक्षा जास्त फॉर्म हे मुंबई शहरला या ठिकाणी आलेले आहेत। तुलनेत जर पाहिलं तर जागा ह्या 2,500 च्या दरम्यान आहेत आणि गेल्या वर्षी जर आपण पाहिलं तर 7,000 जागा होत्या। असो, पुढे जर आपण पाहिलं तर मुंबई चालक या ठिकाणी 23,000 फॉर्म आलेले आहेत। पुढे जर आपण पाहिलं तर मुंबई कारागृह या ठिकाणी 46,000 फॉर्म आलेले आहेत। पुढे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पुणे कारागृह 53,000 फॉर्म आलेले आहेत। म्हणजे या ठिकाणी एक मुद्दा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मुंबई कारागृह 46,000 आहे तर पुणे कारागृह जवळजवळ 53,000 पेक्षा जास्त या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत। पुढे जर आपण पाहिलं तर पुणे ग्रामीण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फक्त 5,300 फॉर्म आहेत विद्यार्थी मित्रांनो, फक्त 5,300। म्हणजे या ठिकाणी माझा स्वर तुम्हाला हा सांगायचा नाहीये की पुणे ग्रामीणला तुम्ही फॉर्म भरा म्हणून, कारण पुणे ग्रामीणला जर आपण पाहिलं तर फिजिकल 40+ पाहिजे आणि लेखी ही तुमची 90+ असेल तरच तुम्हाला पुणे ग्रामीणला पोलीस मध्ये भरती होता येतो। चलो, पुढे जर आपण पाहिलं तर पुणे शहर चालक फक्त 2300 फॉर्म आहेत, जागाही तेवढ्या तुलनेने कमी आहेत। पुणे रेल्वे फक्त 56+ या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत, ज्याच्यामध्ये खरी धमक आहे पुणे ग्रामीणला पुणे रेल्वेला बिंदास फॉर्म टाका, त्या ठिकाणी तो भरती होईल। पुढे जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडला फक्त 5,700 फॉर्म आहेत आणि हे फक्त कॅटेगरीचे फॉर्म आहेत, कारण कुठल्याही ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी जागा या ठिकाणी PCMC ला उपलब्ध नाही। पुढे जर आपण पाहिलं तर सातारा यासाठी 4,000+ फॉर्म आहेत। पुढे सातारा बँड पथक यासाठी 500+ फॉर्म आलेले आहेत। रायगड जिल्ह्यासाठी 8,000+ फॉर्म आलेले आहेत। तुलनेत जर पाहिलं तर पुणे ग्रामीण आणि रायगड याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स या ठिकाणी यावर्षी आपल्याला पाहायला मिळतोय। पुणे ग्रामीण 5,300 आहेत तर रायगड त्या तुलनेने 8,000 फॉर्म आहेत। दोन्ही जिल्ह्यांचं मेरिट हे जवळजवळ सेम लागतं। ठीक आहे, चलो पुढे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी रत्नागिरी डिस्ट्रिक्ट साठी फक्त 3,000 फॉर्म आहेत। पुढे कोल्हापूरसाठी 5,000 फॉर्म आलेत, नाशिकसाठी 700 फॉर्म आलेत, गडचिरोलीसाठी जवळजवळ 39,000 पेक्षा जास्त फॉर्म या ठिकाणी आपल्याला आलेले दिसून येतात, कारण जागाही त्या तुलनेत गडचिरोली चांगल्या यावर्षी आहेत। पुढे सोलापूरसाठी जर आपण पाहिलं तर 3,600 फॉर्म आलेले आहेत। पुणे ग्रामीणसाठी 440+ फॉर्म आलेले आहेत। ठीक आहे, जळगाव शहरसाठी जवळजवळ 9,000 फॉर्म, म्हणजे खूप मोठा आकडा हा आपल्याला मुंबई नंतर या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ठीक आहे, पुढे लातूरसाठी 956 फॉर्म आलेत। त्याचबरोबर उस्मानाबाद धाराशिव यासाठी जवळजवळ 10,000चा टप्पा या ठिकाणी पार केलेला आहे। पुढे SRP गट 1 ला जवळजवळ 34,000 फॉर्म आलेत। SRP गटला जवळजवळ 16,000, गट 2 ला जवळजवळ 16,000 फॉर्म आलेले आहेत। पुढे SRP गट 7 दौंड या ठिकाणी 4,000 फॉर्म आले आणि SRP गट 5 या ठिकाणी फक्त 2,300 फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत। पुणे मुंबई जर या अशा ठिकाणी जर आपण पाहिलं तर फॉर्म हे निश्चितपणे जास्त येतात। आणि पुन्हा तोच मुद्दा की फॉर्म नेमका कुठे भरावा। पहा विद्यार्थी मित्रांनो, हे जे काय सगळे फॉर्म भरण्याची जी काय आकडेवारी आहे ही मराठा समाज म्हणजे मराठा आरक्षण सोडून हे सगळे फॉर्म भरण्यात आलेले आहेत। म्हणजे याच्यामध्ये मराठा लोकांनी अजून फॉर्मच भरलेले नाहीये, त्यामुळे हा आकडा अजूनही वाढण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर पुढे जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये अनेक विद्यार्थी शेवटच्या टप्प्यामध्ये घाबरून आपला फॉर्म काय करत असतात तर कॅन्सल करत असतात आणि नव्याने दुसऱ्या एखाद्या ठिकाणी फॉर्म टाकत असतात। तर माझं शेवटी सर्वांना एकच सांगणं आहे की फॉर्म कुठं नेमका भरावा। ठीक आहे,
सर्वप्रथम आपण त्या जिल्ह्याचं मेरिट हे गेल्या वर्षीचं गेल्या 3 वर्षांचं मेरिट हे तुम्ही काढलं पाहिजे. मग ग्राउंडचं असेल, त्याचबरोबर लेखीचं असेल. आणि आपण नक्की कुठं आहोत, म्हणजे ग्राउंड मध्ये आपल्याला जर समजा 40-45 मार्क पडत असेल तर आपण निश्चितपणे पुणे ग्रामीण, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड अशा ठिकाणी फॉर्म भरलेलं उत्तम राहील. आणि त्याचबरोबर ग्राउंड बरोबरच आपली लेखी सुद्धा ही जवळजवळ 85+ पाहिजे. तर तुम्हाला पुणे, पिंपरी चिंचवड अशा ठिकाणी फॉर्म टाकणं निश्चितपणे फायदेशीर ठरेल. आणि ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड हे कमी आहे, म्हणजे जवळजवळ जर आपण पाहिलं तर ग्राउंड हे 36 ते 38 किंवा 40, 34 ते 40 दरम्यान आहे, अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म हे जिथं जागा जास्त आहेत तिथंच टाकलेलं कधीही सोयीस्कर राहतं. ठीक आहे. तर आपण पाहिले या व्हिडिओच्या माध्यमातून की आधी कुठं किती फॉर्म आलेले आहेत हे जाणून घ्या, गेल्या 3 वर्षाचं मेरिट जाणून घ्या आणि मगच आपण आपला फॉर्म फिलअप करा. ठीक आहे. पुढे जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये अकॅडमी बद्दल थोडी माहिती देतो. तर अकॅडमी जर आपण पाहिली तर 10वी नंतरून पोलीस भरती बेसिक कोर्स या ठिकाणी उपलब्ध आहे. 12वी नंतर पोलीस भरती ऍडव्हान्स कोर्स या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि ग्रॅज्युएशन नंतरून MPSC गट ब गट क त्याचबरोबर इतर सर्व सरळ सेवा यांचे देखील कोर्स या ठिकाणी अकॅडमी राबवित असते. ठीक आहे. PCMC मध्ये प्रथमच डिजिटल प्लॅटफॉर्म सह ही आपली लोकराज्य अकॅडमी या ठिकाणी शिकवत आहे. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर गेल्या वर्षभरामध्ये आपण खूप चांगला रिझल्ट या PCMC क्षेत्रामध्ये दिलेला आहे. याच्यामध्ये महिला यशस्वीतांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे आहे. जर कुणाला जर बॅच जॉईन करायची असेल ऑफलाईन बॅच, तर आपल्या अकॅडमीच्या रीतिरिवाजाप्रमाणे 2-4 दिवस तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे फ्रीमध्ये डेमो लेक्चर करा. आणि जर तुम्हाला योग्य वाटलं तरच तुम्ही आपली अकॅडमी ही जॉईन करा. अकॅडमी बद्दल जर सांगायचं झालं तर अकॅडमीमध्ये एकूण 3 प्रकारचे शिक्षक आहेत. याच्यामध्ये स्वप्नील वैराळ मी GS GK हे विषय घेत असतो. पुंडे सर जर आपण पाहिले तर मॅथ्स हा विषय घेतात. आणि अमोल सर जर आपण पाहिलं तर रिझनिंग आणि इकॉनॉमिक्स म्हणजे GK आणि रिझनिंग असे विषय अमोल सर घेत असतात. ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अकॅडमीसाठी संपर्क तुम्ही साधू शकता. आपली अकॅडमी जी आहे चितळे बंधू आळंदी रोड भोसरी पुणे, म्हणजे चितळे बंधू समोर 2nd फ्लोअर शिव प्लाझाच्या वरती आपली अकॅडमी कार्यरत आहे. आणि हा संपर्क क्रमांक आहे. या संपर्क क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता. ईमेलच्या माध्यमातून देखील तुम्ही संपर्क साधू शकता. त्याचबरोबर आपली वेबसाईट देखील आहे लोकराज्य अकॅडमी. वेबसाईटवरती टाकून तुम्ही अकॅडमी बद्दल अधिक माहिती मिळवू शकता. त्याचबरोबर सोशल मीडियावरती देखील आपण ऍक्टिव्ह आहोत. फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, YouTube असेल आणि टेलिग्राम असेल. विविध प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांचे अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्रामला देखील संपर्क साधू शकता. फक्त लोकराज्य अकॅडमी एवढं सर्च करा, नक्कीच तुम्हाला योग्य माहिती देण्याचं काम आपली अकॅडमी करत राहील. धन्यवाद.